स्ट्राईकला ते विघ्नेश चौकाला चेंडू प्रोटेक्शन अवेलेबल आहे परंतु फलंदाज मात्र 2 धावा कम्प्लीट करतायत धाव खात ओपन होते 2 धावेने षटकातला पुढील चेंडू असेल आशिषचा यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड येतोय लॉंग ऑनच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे एकच धाव मिळते धावसंख्येत भर होईल धावसंख्या होते ती 3 धावा पुढील चेंडू असेल यावेळेस फलंदाज नितीन साठी धावसंख्या झालेली आहे ती 3 यावेळेस मात्र झेलबाद होते फलंदाज नितीन धावसंख्या झालेली आहे ती 3 धावा आशिषचा पुढील चेंडू असेल फलंदाज यावेळेस विशाल यावेळेस मात्र पंच दिशा चेंडू घोषित करतात धावसंख्येत भर होईल धावसंख्या होते ती 4 धावा यावेळेस मात्र कमबॅक डिलिव्हरी पाहायला भेटलाय फलंदाज बीट होतर या चेंडूवरती विशाल यावेळेस शप्पर होऊन खेळून काढलाय चेंडू फील्ड चांगले होत आहे दरम्यान फलंदाज 2 धावा पूर्ण करताय धावसंख्येत भर होईल धावसंख्या होते ती 6 धावा षटकातला शेवटचा चेंडू असेल यावेळेस मात्र षटक समाप्त चेंडू इन स्विंग होतोय षटक समाप्त पर षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती 6 चांगले षटक पाहायला भेटलं आशिषच्या माध्यमातून यावेळेस जोरदार प्रहार आहे वॉट अ कॅच
फलंदाज विघ्नेश झेलबाद. यावेळेस मात्र घेऊन काढला चेंडू लेग शॉटच्या क्षेत्रात. फलंदाज मात्र एक धाव कंप्लीट करतायत. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होते ती 7 धावा. यावेळेस जेल हवेत आहे. वॉट कॅच, रिले कॅच पाहायला भेटलाय ते. निर्धाव चेंडू पाहायला भेटलाय. स्ट्राईक एंडला फलंदाज विशाल. यावेळेस पुन्हा एकदा हवेत चेंडू आहे. फलंदाज बाद. षटक समाप्त. केवळ एक धाव प्लस 3 विकेट्स घेण्यात यशस्वी गोलंदाज शैलेश. गुड बॉलिंग अटॅक पाहायला भेटलाय ते कोलपनपी संघाकडनं. गोलंदाजी मार्ग सजवताना पुन्हा एकदा गोलंदाज आशिष. पंच इथे नो चेंडू घोषित करतायत. येणारा चेंडू हा फ्री हिट असेल. धावसंख्येत मात्र एकने भर होते. धावसंख्या होते ती 8.
असं नको लाव, मग ही लाव, मग नंतर सगळे 4 ओव्हरचा राहते. यावेळेस पुन्हा एकदा दिशांत चेंडू, धावसंख्येत बरोबर, धावसंख्या होते 3-9. फ्री हिट कायम. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज सेफ. धावसंख्येत बरोबर 1 ने, धावसंख्या होते ती 10. आणि निर्धाव चेंडू. यावेळेस चेल होता, परंतु चेल सुटलाय. धावसंख्येत 1 ने बरोबर, धावसंख्या होते ती 11. यापुढील सामना होईल तो बडगेपाडा वर्सेस चांदे. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे. षटक 5 चेंडू झालेले आहेत. 1 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या येते 11. यावेळेस जोरदार प्रार पाहायला भेटतोय. प्रोटेक्शन अवेलेबल आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न रिस्की धावू शकते ते, परंतु फलंदाज मात्र सेफ. 2 धावा मिळत आहे. धावसंख्येत बरोबर, धावसंख्या होते ती 13 धावा. यापुढील सामना होतोय जय हनुमान चांदे वर्सेस बडगेपाडा. यावेळेस इनसाइड आउट शॉट पाहायला भेटलं. फलंदाज मात्र 2 धावा कंप्लीट करतायत. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होते ती 15 धावा. मनोज यांचा पुढील चेंडू असेल श्रीनाथसाठी. यावेळेस मात्र इन स्विंग, फलंदाज बीट. यावेळेस लिडिंग एज डिक्लेअर जोर कडे जातो चेंडू. धावसंख्येत 1 ने भर होईल. धावसंख्या होते ती 16 धावा. मनोज हॅवी होताना ते कोणताही मोठा फटका पाहायला भेटला नाहीये अजून तरी पेलपाडा संघाकडनं. यावेळेस चेंडू हवेत आहे, परंतु झेल काय टिपता आला नाहीये.
दरम्यान फलंदाज मात्र 2 धावा कंप्लीट करतात. या 2 धावाने धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होते 18 धावा. पुढील चेंडू असेल मनोजचा. त्यावेळेस मात्र केवून काढला चेंडू. थोडस मिसस्पीड होते. दरम्यान त्या टिकला जोडकर चेंडू जातो की काय. फलंदाज मात्र 2 धावा कंप्लीट करतायत. धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या होती ती 20 धावा. यावेळेस मात्र नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. निर्धाव चेंडू पाहायला भेटलाय. धावसंख्या आहे ती 20 धावा. षटक समाप्त. चार षटक झालेले आहेत आणि केवळ 20 धावा दिलेल्या आहेत. गोलंदाजी आक्रमक पाहायला भेटते ते कोलबन बी संघाकडनं. यावेळेस मात्र सुरुवात ते दिशा चेंडू टाकून सुरुवात करतायत बाळू. आपल्या संघासाठी धावसंख्या होती 21 धावा. फुल टॉस चेंडू होता. मिड विकेट रिझर्व मध्ये घेऊन काढलाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावाने धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होती ती 23 धावा. जोरदार प्रार पाहायला भेटतोय ते लॉंग ऑफच्या रिझन मध्ये. धावसंख्येत 1ने भर होईल. धावसंख्या होते ती 24 धावा. यावेळेस पुन्हा एकदा केवून काढलाय. मिस स्पीड होत आहे. बघूया दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. धावसंख्येत 2ने भर होईल. धावसंख्या होते ती 26 धावा. यावेळेस पुन्हा एकदा मिड विकेट रिझन मध्ये थोडस खराब क्षेत्ररक्षण होत आहे. संधी होती फलंदाजांना. धावा कंप्लीट करतायत 2. धावसंख्या होती ती 28. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला भेटलाय आणि हा शेवटचा चेंडू असेल. अजूनही मोठा फटका काही लावला गेला नाहीये या इनिंग मध्ये. यावेळेस मात्र चेंडू हवेत घेऊन काढलाय. जेल बाद होतोय फलंदाज आणि 29 धावांचे टार्गेट सेट केले ते. बेलपाडा संघाने जय हनुमान चांदे संघाचा संघनायक तसेच बडगेपाडा संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचा आहे. नाणेफेकीचा कौल होईल. जय हनुमान चांदे
वर्सेस बडगेपाडा. नाणेफेकीचा कौल मात्र बडगेपाडा संघाने आपल्या बाजूने घेतला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 5. 29 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाज सज्ज आहे तिथे. करण. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज आहेत. सोनू. सोनू आणि आशिष. गोलंदाज करण. यावेळेस हवेत चेंडू खेळून काढलाय. प्रोटेक्शन अवेलेबल नाहीये. ओरिजिन मध्ये मात्र ते 2 धावा कंप्लीट करतायत. पुढील चेंडू आसरकर यांचा. यावेळेस दिशांचे चेंडू पंच घोषित करतायत. धावसंख्या देखणे भर होईल. धावफलक मध्ये भर पडली आहे. 3 या आकड्यावरती. यावेळेस मात्र लॉंग द कॉर्पोरेट शॉट होता परंतु ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. धावसंख्या देखणे भर होईल. धावसंख्या होते ती 4 धावा. यावेळेस जोरदार प्रहार. मिड विकेट रिझन मध्ये 1 बाउंड चौकार. धावसंख्या होते 8. षटकातला पुढील चेंडू असेल करणचा आशिषसाठी. यावेळेस पुन्हा एकदा फटका होतोय परंतु डिक्लेअर झोन कडे जातोय. धावसंख्या देखील भर झाली आहे. धावसंख्या होते ती 9 धावा. अजूनही 20 धाव्यांची गरज असेल विजयासाठी इथे गोलबन बी संघाला. यावेळेस जोरदार प्रहार होता. खराब क्षेत्ररक्षण होत आहे.
धावसंख्या एकने भर होईल. धावसंख्या होते ती 10 धावा. षटकातला शेवटचा चेंडू असेल. यावेळेस फलंदाज आशिष तयार आहेत. हवेत खेळला चेंडू झेलण्याचा प्रयत्न अयशस्वी. दोन धावा कंप्लीट करतात फलंदाज. षटक समाप्त. धावसंख्या होते ती 12. नवीन गोलंदाज पांडुरंगाचा सामना करतील सोनू. पंच इथे नो चेंडू घोषित करतायत. पुढील चेंडू हा फ्री हिट असेल. दिशांन चेंडू. धावसंख्या होते 15. पुन्हा एकदा दिशांन चेंडू. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होते ती 16. फ्री हिट कायम आहे. यावेळेस मात्र इनसाइड आउट. 1 बाउन्स. सीमारेषा पार चौकार. धावसंख्या होते 20. अजूनही 9 धाव्यांची गरज असेल. जोरदार प्रहार. येईल षटकार. धावसंख्या होते 26 धावा. यावेळेस मात्र चेंडू जातोय सीमारेषेकडे. सीमारेषा पार चौकार आणि हा विजय पटकावतोय ते. विजय संघाचं अभिनंदन तसेच पराभूत संघाचं कौतुक. यापुढे सामना होतोय जय बजरंग चांदे वर्सेस बडगेपाडा. बडगेपाडा क्षेत्ररक्षण लावायचं आहे.